आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन। आज जन्माष्टमी सुद्धा आहे आणि त्यामुळेच राज्यातील काही महापालिकांनी आज कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र याच निर्णयाला अनेकांचा विरोध आहे। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सुद्धा या निर्णयाला विरोध केलाय। नक्की काय आहे विरोधाची कारण जाणून घेऊया आपण। आज 15 ऑगस्ट आहे, निश्चितपणे जन्माष्टमी सुद्धा आहे आणि राज्यातील काही महापालिकेने हा निर्णय घेतलाय। तुमचा विरोध का? सर्वप्रथम मला देशवासियांना हे सांगायचे आहे की ज़मीं पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं। हमारी खुशनसीबी है की हम भारत देश में रहते हैं। हे मेशर आफ्रिदीच्या शेरच्या मार्फत मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि फक्त काही आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना एक आठवण करून देण्यासाठी की आज इंडिपेंडन्स डे आहे। बहुतेक हे लोकांनी विसरलं असेल की इंडिपेंडन्सचा, फ्रीडमचा, लोकशाहीचा अर्थ काय आहे आणि हे डिक्टेटर सारखं जे वागू लागलेले आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी एक पार्टीचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये मी चिकन बिर्याणी आणि मटन खोरमा तयार करणार होतो आणि त्या पार्टीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना आणि जे 8 ज्ञानी जे म्युनिसिपल कमिशनर्स आहेत त्यांनाही आवर्जून मी निमंत्रण केलेलं आहे की तुम्ही या आणि आपण चर्चा करून तुमच्याकडून जाणून घेऊया की आज जेव्हा देश स्वतंत्र झाला होता, आझाद झाला होता, त्या दिवशी तुम्ही निर्बंध का घालत आहे की इम्तियाज जलील असू द्या किंवा विशाल भाऊ असू द्या की ते काय खाणार, कशा खाणार, कधी खाणार, केव्हा खाणार, हे तुम्ही कोणत्या आधारावर हे अशा प्रकारचे तुम्ही निर्बंध आणत आहे याचा विरोध करत। निश्चितपणे निर्बंध आणायलाच नाही पाहिजे, पण संभाजीनगर महापालिकेचा जर आदेश तुम्ही वाचला असेल तर त्यात लिहिलं आहे की 15 ऑगस्टला जन्माष्टमी आहे आणि 20 ऑगस्टला जैन समाजाचा पर्युषण दिवसाचा सुरुवात आहे, म्हणून कत्तलखाने बंद ठेवा असं सांगण्यात आलंय। त्यात आज काय आहे, कोणता त्योहार आहे? 15 ऑगस्ट ही तारीख आहे आणि आज जन्माष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे। अच्छा, मला एक प्रश्न विशाल आपल्याला हे विचारायचं आहे की फक्त या शहरामध्ये गोकुळाष्टमी सेलिब्रेट होतं की पूर्ण महाराष्ट्राचं हिंदू समाज जे आहे ते गोकुळाष्टमी सेलिब्रेट करत आहे? हे राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे का की हे त्योहार आहे म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दुकानं बंद ठेवत आहे? फक्त 8 आयुक्त त्यांना असं का वाटलं की बाबा हे जे आहे हे त्योहारासाठी आम्ही बंद करत आहे? तुम्ही निर्णय घ्या ना, पॉलिसी डिसिजन घ्या की या उत्सवामुळे आम्ही हे निर्णय घेत आहे। आणि तुम्ही म्हटलं की नाही जैन समाजाचा काही त्योहार आहे, पर्युषण आहे, त्याच्यासाठी आम्ही आदर करतो ना त्याचा। मग मी एक प्रश्न विचारू का की मुस्लिम समाज दारू पित नाही, तर सरकार हे निर्णय घेणार आहे का की मुस्लिम समाजाचे फक्त 2च त्योहार येतात, ईद उल अझा आणि ईद उल फितर? त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि किंवा त्यांची सरकार हे निर्णय घेणार आहे का की या मुस्लिम समाजाचा आदर ठेवून, त्यांचा सन्मान ठेवून, त्यांची भावना लक्षात घेऊन आम्ही ईदच्या दिवशी सर्व दारूचे दुकाने बंद ठेवणार? मुस्लिम समाजाने कधी मागणी केली याची? हो, जैन समाजाने नेहमीच मागणी केली आहे कत्तलखाने बंद ठेवा। आज करताय? नाही, मी आमदार असताना मी लिहित मध्ये पत्र पाठवले होते की तुम्ही तसा करा उसमें। आणि काय आहे की ठीक आहे ना, काही हे असणार असेल, पण विशाल एक प्रश्न येतो ना की आज जग कुठे चाललेलं आहे आणि आपण काय निर्णय घेत आहे? तुम्ही किती सोयीस्करपणे मला सांगितलं की नाही याचे आयुक्तांनी या कारणाने निर्णय घेतलेला आहे। मग दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हे नाही आहे का उत्सव? जन्माष्टमीचा कृष्ण जे उत्सव आहे तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नाही आहे का की फक्त हे लोकांनी काही काँग्रेस करून हे घेतलेले आहे की आपण सरकारला अडचणीमध्ये आणायचे आहे? त्यात एक कायदा आहे, 1988चा हा कायदा आहे आणि त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेला स्लॉटर हाऊस बंद ठेवायचे की नाही याचे अधिकार दिले। हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाहीये किंवा राज्य सरकारने घेतलेला नाहीये आणि हा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला, मी नाही। मग कशासाठी त्यांनी बंद केलेला आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांनी कशासाठी बंद केलेला आहे याचा उत्तर मी आपल्याकडून अपेक्षा करतो। कशासाठी त्यांनी बंद केलेलं आहे? हे जन्माष्टमीचा त्योहार आहे ना, मग दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नाही आहे का? त्यांच्या आयुक्तांना असं वाटलं नाही आहे का की इतका मोठा हिंदू समाजाचा सण आहे, आपल्यालाही हे बंद करण्याची आवश्यकता? निर्णयात असा भेदभाव नको असं म्हणायचं मला हे सांगायचं आहे ना, सरकारने पॉलिसी डिसिजन घ्या ना की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे बंद करणार आहे। फक्त काही या राज्यामध्ये फक्त 8 इंटेलेक्च्युअल्स आयुक्त राहिलेले आहे का की ज्यांना असं वाटलं की नाही रे बाबा आपल्याला हे बंद ठेवायचं आहे? आणि 1988 मध्ये जग कुठे होता आणि आज आपण कुठे आहे?
मी काल एक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना ऐकत होतं, ते काँग्रेसनी घेतलं होतं. काँग्रेसवाल्यांची हे भारतीय जनता पार्टीची जे सवय झालेली आहे, काहीतरी झालं तर नेहरूंनी घेतलं होतं, काँग्रेसनी घेतलं. अरे ते वेळे होते. मग तुम्हाला सत्तेमध्ये बसवले ना, याच कारणाने बसवले का की ते काँग्रेसनी केलं होतं म्हणून आम्ही करणार आहे? काही लॉजिक आहे का त्याच्यामध्ये? आता यावरनं जेव्हा वाद सुरू झाला, मुख्यमंत्र्यांनी अंग झटकलाय. ते म्हणतात कोणी काय खावं काय नाही हे ठरवणारे आम्ही कोणी नाही आहे, हा त्यांचा त्या लोकांनी घेतलेला निर्णय. बंद कशाला ठेवलं? काय साध्य काय केलं तुम्ही? ज्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या मीडियाच्या समोर येऊन सांगितलं की लोकांना काय खायचं कसं खायचं ते आम्ही डिसाईड करणार नाही आहे, तर त्याच वेळी त्यांनी हे सांगायला पाहिजे होते जे आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये 8 ज्ञानी आयुक्त आहे महानगरपालिकेचे, त्यांना मी आदेशित करत आहे की ते तुम्ही जे फरमान जारी केलेलं आहे ते परत घ्या. त्या आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी आहे तुमची? कारवाई नाही आहे. काय आहे की आता महाराष्ट्राच्या समोर खूप महत्त्वाचे मुद्दे आहे. आज आपण लाडली बहिणीच्या मार्फत कशा प्रकारचे भ्रष्टाचार झाला होता याच्या बाबतीत चर्चा केलं असतं तर ते महत्त्वाचं होतं. पण आज आपण काय की इम्तियाज जलील आज बिर्याणी खाणार आहे का, चिकन खाणार आहे का, कुठून आणलेलं आहे मटण आणलं, आणि पोलिसांना तर आज महाराष्ट्रामध्ये काही काम शिल्लक राहिलेलं नाही. लॉ अँड ऑर्डरचा इश्यू नाही राहिलेला आहे, काही नाही राहिलं. पोलीसवाले गाडीमध्ये फिरत आहे की कोणी कापलं का, दुकान उघडी आहे का, मटण विकत आहे का, चिकन कुठे मिळत आहे का. हे फालतू धंदे बंद करा. या सगळ्यात तुमच्या घरी मात्र नियोजन आहे आज बिर्याणी पार्टी? मी तर आता बिर्याणी तयार होत आहे. ऑलमोस्ट ते आलं तर बरं, नाहीतर माझी अपेक्षा आहे की आपले कॅमेरामॅन फोटोग्राफर्स आपण सोबत बसून आपण खाऊ. पार्टी निषेधार्थ होणार 100% आहे ना उसमें. फक्त या विरोध दर्शवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे फालतू निर्णय घेणार असेल तर फक्त इम्तियाज जलील हे करत आहे असं नाही आहे. मी उद्धव साहेबांनाही ऐकलं, राज साहेबांनाही ऐकलं, तेही त्याचा विरोध करत आहे. आणि सामान्य लोकांना तुम्ही विचारा, बाहेर जाऊन एका कट्टर भारतीय जनता पार्टीच्या समर्थकाला विचारा की बाबा हे जे आलेलं आहे ते कॅमेरासमोर वेगळं बोलणार, कॅमेरा बंद झाल्यानंतर बोलणार काय हे फालतू धंदे करत आहे आमची सरकार. हे होते इम्तियाज जलील. ते स्पष्ट सांगतायत की आज भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. कोणी काय खावं काय खाऊ नये हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा भाग आहे, आणि अशात तुम्ही डिक्टेटरशिप करून अशी जर बंदी आणत असाल तर ती मान्य नाही. आणि त्याच्याच निषेधार्थ त्यांनी आज बिर्याणीची पार्टी सुद्धा ठेवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.